नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, की आज आपण पाहायला गेलो तर प्रत्येक कामासाठी किसान कार्ड हे आवश्यक आहे. तर हे किसान कार्ड कसं बनवायचं? तर यावरती बरेचसे व्हिडिओ आपण YouTubeला पाहिलेले आहेत. परंतु मित्रांनो, आपण किसान कार्ड बनवल्यानंतर ते किती दिवसात येतं आणि ते आलेलं कसं पाहायचं? कारण मित्रांनो, कार्ड अजूनपर्यंत कुणाचेही तयार झालेले नाही आहे. परंतु किसान कार्ड नंबर हा प्रत्येक शेतकऱ्याचा जनरेट झालेला आहे. आणि मित्रांनो, त्यासाठी जास्त कालावधी पण लागत नाही. 1 ते 3 दिवसामध्ये तो आता सडनली एकदम तयार होत आहे. तर तो कशा पद्धतीने चेक करायचा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तो व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला Google Chromeवर येऊन फार्मर आयडी या पद्धतीने टाईप करून एंट्री ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला जी काही पहिली लिंक दिसेल फार्मर रजिस्ट्री या ऑप्शनवरती सिंपली क्लिक करा. तर मित्रांनो, इथे आपल्याला ऑनलाईन करण्याचे 2 ऑप्शन आहेत. एक म्हणजे आपण लॉग इन विथ सी-एस-सी सुद्धा आपण किसान कार्ड काढू शकतो किंवा कदाचित एखाद्याकडे किसान कार्ड नसेल, तर मित्रांनो त्यासाठी काय करायचं, इथं आपण या फार्मर या ऑप्शनवरती क्लिक करून इथे क्रिएट न्यू अकाउंट करून सुद्धा त्या शेतकऱ्याचा आधार नंबर वगैरे टाकून त्याच्या आधार कार्डला जो रजिस्टर नंबर जो लिंक आहे, तो इथे आपण काढून त्याचं किसान कार्ड काढू शकतो. परंतु हे काढल्यानंतर चेक कशा पद्धतीने करायचं? मित्रांनो, या पोर्टलपैकी म्हणजेच या जे काही इंटरफेस तुम्हाला दिसत आहे, ते कुठेही न जाता इथे सेकंड नंबरला आपण पाहू शकतो, की चेक एनरोलमेंट स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करा. मित्रांनो, किसान कार्ड काढल्यानंतर आपल्यापुढे जो काही प्रमाणपत्र येतं, त्याच्यावरती तुम्हाला एक नंबर दिसतो. तो नंबर कशा पद्धतीने दिसतो, हे तुम्हाला मी इथे दाखवतो. तर मित्रांनो, आपण एखाद्या शेतकऱ्याचे किसान कार्ड काढल्यानंतर हा अशा पद्धतीने एक नंबर जनरेट होतोच. याला एनरोलमेंट नंबर म्हणतात. तर मित्रांनो, हा एनरोलमेंट नंबर इथे टाकून तुम्ही चेक करू शकता किंवा सिम्पली इथे आधार या ऑप्शनवरती क्लिक करा. तर मी इथे तुम्हाला एका जणाचं लाईव्ह स्टेटस दाखवणार आहे. तर मित्रांनो, इथे सिम्पली आपल्याला आधार नंबर टाइप करून घ्यायचा आहे. तर मी इथे माझा आधार नंबर टाइप करून घेतो. कारण मित्रांनो, मी पण एक शेतकरीच आहे. आणि ते सिम्पली चेक या ऑप्शनवरती क्लिक करा. हे बघा मित्रांनो, इथे आपला सेंट्रल आयडी म्हणजेच हा आपला किसान आयडी आहे. हे अप्रूव्ह स्टेटस इथे बघा पाहू शकतो. फार्मर नेम पहा. त्यानंतर एनरोलमेंट डेट म्हणजे 2 मे 2025 रोजी काढलेला आहे. 2 मार्च रोजी. आणि हे अप्रूव्हल रिजेक्शन डेट, अप्रूव्हल किंवा रिजेक्शन आणि हे ऑटो अप्रूव्हल बाय सिस्टम. तर आशा करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. म्हणजे असेच आमचे नवीन-नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.